गणपती उत्सव जोमात सुरू असल्याने चॅनेलवर मंदिराची सिरीज बघणाऱ्या काही जाणकार रसिक प्रेक्षकांनी एका सुंदर मंदिराबद्दल माहिती दिली। अशी ही मंदिर मालिका खूप लोकांना आवडली। अनेकांनी याचं भरभरून कौतुक केलं आणि काही दुर्मिळ ठिकाणंही सुचवली। नवनवीन ठिकाणं शोधत आम्ही त्या मंदिराच्या दिशेने निघालो। रस्त्याने जाताना देवारपाडे गावाजवळ आलो। शेतकऱ्यांचा प्रसिद्ध ब्रँड जुगाडू कमलेश याचं शेत लागलं। साधी सरळ राहणीमान असणारा हा अवलिया संपूर्ण भारतात सुप्रसिद्ध आहे यावर विश्वास बसत नाही। त्यांच्याशी शेती मातीच्या मनमोकळ्या गप्पा झाल्यावर आम्ही पुढच्या मार्गाला लागलो। झोडगे गावात पोहोचल्यावर एका तळ्याच्या काठी वसलेले हे मंदिर दिसले। विघ्नहर्ता म्हणून प्रसिद्ध असलेले हे मंदिर खूप पुरातन आहे असं स्थानिक लोक सांगतात। 1972 साली मोठा दुष्काळ पडला, त्यावेळी इथल्या धरणावर कामाला संपूर्ण गाव येत होते। त्यावेळी खोदकाम करताना इथे प्राचीन काष्ठशिल्पातली गणेशाची मूर्ती सापडली असं समजलं। धरणाच्या लगत असणारे हे मंदिर खूपच आकर्षक दिसते। समोर पसरलेला अथांग तलाव आपलं लक्ष वेधून घेतो। इथे प्राचीन काळातील एक शिलालेखही कोरलेला आहे, त्यावर काही माहिती आहे, मात्र धरणाचे आधुनिकीकरण झाल्याने ते स्पष्ट वाचता येत नाही। ते जर व्यवस्थित वाचता आले तर अजूनही या मंदिराचा जुना इतिहास विशद करता येईल। आपल्याच परिसरात हे सुंदर मंदिर वसलेले आहे। समोर पसरलेला तलाव तुम्हाला गणपतीपुळे येथील प्रसिद्ध स्थानाची आठवण करून दिल्याशिवाय राहणार नाही। भविष्यात इथे बोटिंग क्लब सुरू करण्याचा मानस येथील तरुण मित्रमंडळाचा आहे। आपणही एखादं सुंदर ठिकाण शोधत असाल घडी दोन घडीच्या सुखासाठी तर इथे नक्की या। आणि हो, इथे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही। इथल्या परिसराचं पावित्र्य राखलं जाईल याची काळजी घ्या।